सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे। या बाबतीतली माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणात विना परवाना लोकांनी जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्याचे दिसून आलेलं आहे। आणि याच बाबतीत कारण 3 महिने लॉकडाऊनचे नियम पाळून इथं जिल्ह्यामध्ये असणाऱ्या लोकांनी जे स्वतःचं या संसर्गापासून बचाव केलेला आहे, तर आताच्या परिस्थितीत जर परवानगी न घेता अशा पद्धतीचे विना परवाना जिल्ह्यामध्ये लोक येऊ लागले आणि त्यातला जर कुणी पॉझिटिव्ह निघाला आणि त्याचा जर संसर्ग इतर लोकांना झाला तर एवढं 3 महिने घेतलेल्या परिश्रमावरती पाणी पडण्याची शक्यता आहे। आणि म्हणून अनेक गावातल्या लोकांनी मला सांगितलं की आता इतकं आम्ही स्वतःचा 3 महिने बचाव करतोय, स्वतःची काळजी घेतोय, पण पास न काढता विदाऊट परमिशन जर काही लोक अशी येत असतील त्यांच्यामुळे जर आमच्या आरोग्याला धोका होत असेल तर त्या बाबतीत कडक उपाययोजना करा, अशा पद्धतीची मागणी अनेक लोकांच्याकडनं 2 दिवसात माझ्याकडे या ठिकाणी आली। त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनातल्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची मी बैठक या ठिकाणी घेतली। माननीय जिल्हाधिकारी, आमचे जिल्हा पोलीस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिव्हिल सर्जन, DHO ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर मी आज बैठकीमध्ये चर्चा केली। आणि विशेषतः माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की शासनाचं धोरण आजही स्पष्ट आहे की ज्या व्यक्तीला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर त्यांनी रितसर परमिशन काढावी आणि ती परवानगीचं पत्र घेऊनच त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करावा। पण असं असताना विना परवाना येणाऱ्यांची संख्या ह्या 4-5 दिवसामध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हे योग्य नाही। तर जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा या बाबतीत पोलीस अधीक्षकांच्या बरोबर चर्चा करून त्यातनं कशा पद्धतीनं यांना म्हणजे हा विना परवाना येणाऱ्या लोकांना थांबवायचं त्याच्या उपाययोजना करण्याबाबतीत निश्चितपणाने आम्ही धोरण ठरवू असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि हे करणं गरजेचं आहे, कारण जिल्ह्यातल्या लोकांनी एवढा या कठोर काळात स्वतःवरती बंधनं घालून या संसर्गापासून आपला बचाव केलेला आहे। पण आताच्या काळात जर केवळ काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे असं बिनपरवानगी येणाऱ्या लोकांमुळे जर जिल्ह्यातल्या लोकांचं आरोग्य धोक्यात येणार असेल तर त्याच्यावर कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि तशा सूचना आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत।